संत संगतीचे काय सांग सुख, आपणा पारिके नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। इह लोकी तोचे सर्वभूती सम, शरीराचा भ्रमणे कदा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। नाम म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते जैसा। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडरीकाय दातृं मुनीन्द्रये। समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जीवोदरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्रं, खलानीशवादापनुदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर,
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजपं महारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयोत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मस्तक हे पायावती संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिक नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल सच्चिदानंद अखंड भक्त करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा त्र्यंबक शिखरी समाधीस्थ असणारे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञान्यांचे राजयोग्यांची माऊली सदाकाचे मायबाप अनाथांची माय असे महावैष्णव ज्ञानोबा आहे दुसऱ्याचा संसार चांगला हो म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबा आहे व राम भक्त श्री हनुमंत राय व तुम्हा माय बापांकरता निवडलेला अभंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेम मूर्ती संत मूर्ती नामदेव महाराज यांचा आहे नामदेव महाराज या अभंगातून संतांची लक्षणे सांगतात संतांची लक्षणे सांगत असताना संतांच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो या अभंगाद्वारे सांगतात हा अभंग नामदेव महाराजांचा आहे अतिशय चिंतन आजच्या चिंतन रूपी सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे विठ्ठल अभंगाच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाप्रमाणे याही वर्षी डेरेवाडी वस्ती येथे विसावलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 3 वर्षापासून हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या आयोजनातून चालत आलेला आहे तर या 3ऱ्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालक पामराकडे आली हे खरं माझ्या आई वडिलांचे आणि गुरुवर्यांचे आशीर्वाद आहे मृदुंगाच्या साथीला रवी महाराज असतील ज्यांनी मग अशी गोड चाल गायली असे भरत महाराज आणि मुकुंद महाराज त्यांच्या साथीला गोकुळ महाराज असतील माझ्यासोबत आलेले श्रवण महाराज भगत टाळकरी विनेकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल
मुद्दामूनच एक नाव मागं ठेवलं, कारण की कोणताही कार्यक्रम असला की त्याला हे आयोजक असला पाहिजे, मार्गदर्शक हा एक असला पाहिजे. त्यामुळे या सप्ताहाचं मार्गदर्शक आपले संजय दासजी महाराज कानमंडाळेकर यांच्या मार्गदर्शनातून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठ्ठल मनुष्य हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्याला कोणाची ना कोणाची कशी ना कशी संगत असतेच, पण संगत कोणाची करावी याला फार महत्व आहे. संगत दोन प्रकारची संगत केली जाते, एक सज्जनाची आणि दुसरी वाईटाची. सज्जनाची संगत जर केली तर या जीवनाचा उद्धार होतो, आणि वाईटाची संगत जर केली तर या जीवनाचं अधःपतन होतं. म्हणून संगत जर करायची जर असेल तर सज्जनाची करा, कारण की सज्जनाच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्या या शरीराचा देहात्मक रूपाचा उद्धार होतो, आणि वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हा देह अधःपतनाला जातो. त्यामुळे सर्वांनी संगत करताना ही चांगल्याची संगत केली पाहिजे. विठ्ठल उदाहरण व्हायचं जर असेल तर ब्राह्मण कुलोप्पांमध्ये जन्माला आलेला आजान मेळा, लहानपणी चांगले संस्कार दिले गेले. वेदशास्त्राचं अध्ययन, भगवत भक्ती, नामचिंतन हे सर्व लहानपणी संस्कार दिले गेले. पण त्याला यज्ञ सामुग्री अन्य करण्याकरता ज्यावेळेस तो अरण्यामध्ये गेला त्यावेळेस अरण्यामध्ये त्याने काही दुष्कृत्य पाहिलं. ते दुष्कृत्य अंतःकरणामध्ये ठसलं गेलं, आणि तिथून पुढे तो तसंच वर्तवणूक करू लागला. परिणाम असा झाला, लहानपणी केलेले सर्व संस्कार हे निष्फळ गेले. विठ्ठल आजान मेळ्याला आजान मेळ्याचा पतन व्हायला कारण ही फक्त त्याची कुसंगत आहे. त्याने फक्त नेत्रांनी संगती केली होती, तरी त्याच्या जीवनाचं अधःपतन झालं. त्यामुळे संगत जर करायची जर असेल तर मायबापावर फार विचार करून करावी. विठ्ठल आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय लाभ होतो हे जर बघायचं जर असेल तर उदाहरण आपण हरपालाचं पाहू, वाल्या कोळ्याचं पाहू. दृष्टांत सर्वांना ज्ञात असेल, थोडक्यात सांगतो. एका अरण्यामध्ये वाल्या कोळी हा राहत होता. येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला धरायचा, आणि त्याच्याकडे असणारं जे सर्व सोनं नाणं जे काही जे असेल ते सर्व घेऊन टाकायचं, लबाडून घ्यायचा, आणि त्याला पुढच्या प्रवासाकरता काढून द्यायचा. त्याच्याकडे आलेली जी शिकार ती जर ब्राह्मणाची जर असेल तर तो त्या ब्राह्मणाची हत्या करायचा, आणि त्या ब्राह्मणांना तिथेच टाकून द्यायचा. असे त्याने 7 रांजणं भरले होते. एक ब्राह्मण मारला की 1 खडा रांजणा टाकायचा, असे त्याने 7 रांजणं भरले होते. त्यामुळे आपल्यासारख्याचा तर विचारच करायचा नाही. विठ्ठल आपल्यासारख्याचा तर विचारच करायचा नाही. कुठे जाऊन त्याचं पूर्वभाग्य उदयाला आलं. त्यांना नारदजींची भेट झाली. नारदजी आपल्या आपल्या भजनात दंग होते. श्रीमत नारायण श्रीमत नारायण
असं आपल्या भजनात दंग होते, हातात चिपळ्या गळ्यात विना, आणि त्या वाल्या कोळ्याला नारदजींचा भजनाचा आवाज आला. नारदजी सावध झाला. वाल्या कोळी सावध झाला. नारदजींना पुढे येऊन दिलं आणि नारदजींना आडवा गेला. नारदजींना सांगितलं, तुमच्याकडे असलेलं जे काही जे सर्व धन असेल ते सर्व देऊन टाका. नारदजींनी बघितल्या त्याचा पूर्व इतिहास, त्याने आजपर्यंत किती पापे केली, काय केलं, हे सर्व नारदजींच्या मनात भाव निर्माण झाला. आजपर्यंत याने किती पापे केली, किती काय, हे सर्व संतांच्या मनात निर्माण झालं. त्यामुळे संतांनी नारदजींनी त्याला सांगितलं की बाबा माझ्याकडे काही धन नाही. त्याने पुन्हा एकदा विचारलं, तुमच्याकडे असलेलं जे काही जे सर्व धन असेल ते सर्व देऊन टाका. नारदजी त्याला पुन्हा म्हटले, अरे बाबा माझ्याकडे काही धन नाही. तो जरा आता क्रोधित झाला आणि त्याने नारदजींना विचारलं, तुमच्याकडे खरंच सांगा, जे काही जे धन असेल ते सर्व देऊन टाका. नारदजी म्हटले, हे हातातल्या चिपळ्या गळ्यातला विना सोडून माझ्याकडे दुसरं काही धन नाही. लागत जर असेल तर तू हे धन घे आणि भजन कर. त्यानंतर तो अजून क्रोधित झाला. त्याने नारदजींचा हात धरला बरोबर अंतःकरणातील जे काही दुष्कृत्य होते ते नष्ट झाले. आणि नारदजींनी त्या वाल्या कोळ्याला एक प्रश्न विचारला, तू आजपर्यंत अनेक पाप केले आहे, तर या पापामध्ये तुझे घरचे शामिल आहेत का? तो म्हटला, हो. मग इथून मी सर्व सोनं नाणं जे काही जे असेल ते सर्व घेतो आणि घरी जाऊन तर सर्वांनाच देतो ना. त्यामुळे माझ्या या पापामध्ये घरचे तर शामिल असणारच ना. नारदजी त्याला म्हटले, हे बघ, भ्रमात राहू नको, घरी जा आणि एकदा विचारून ये. तो पण जरा चालाक होता. तो म्हटला, तुम्ही जर पळून गेले तर? नारदजी त्याला म्हटले, तू मला या झाडाला बांध आणि तोपर्यंत तू घरी जाऊन विचारून ये. त्याने नारदजींना झाडाला बांधलं. पळत पळत घरी गेला. आई होती. आईकडे गेला ना आईला विचारलं, तुला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? आई म्हटली, हो विचार. आई म्हटली, वाल्या कोळी त्याच्या आईला प्रश्न केला, तुझ्या गळ्यात जे सोनं आहे, अंगावरती जी साडी आहे, जे काही तुझ्याकडे सोनं नाणं जे काही सर्व जे आहे ते काही मी माझ्या कष्टाने कमवून आणलेलं नाही, तर ते मी अरण्यात उभं राहून अनेक ब्रह्महत्या करून अनेक पाप माझ्यावरती झालेलं आहे. तर हे सर्व पापाचा बोजा माझ्या अंगावरती आहे, तर तू या पापामध्ये सामील होशील ना? आई म्हटली, मुला, ज्यावेळेस तुला बालवाडीत टाकलं होतं ना, त्यावेळेस तू मुलांच्या कंपाशी चोरून आणायचा, दप्तर चोरून आणायचा, असं हळूहळू तू लोकांच्या घरावरती डाके मारायला लागला. मी तुझ्या बापाला म्हटले होते की याने पहा आज शाळेतून काय आणलं, तर त्यावेळेस तुझा बाप तुला म्हटला, अगं जाऊ दे, मला म्हटला, अगं जाऊ दे ना, ते लहानसं लेकरू आहे, त्याच्या काय नादी लागते. तर त्यानंतर आई त्या मुलाला हाणण्याकरता ज्यावेळेस उठली त्यावेळेस बापाने पाठीमागे घातलं. त्यामुळे आई त्याला सांगते, ज्यावेळेस मी तुला हाणण्याकरता येत होते त्यावेळेस तुझ्या बापाने तुला पाठीमागं घातलं, त्यावेळेस मी तुला जर हाणलं जर असतं, मारलं जर असतं, तर तू आज हा प्रश्न तुझ्या मनात निर्माणच झाला नसता. त्यामुळे तुझ्या या पापामध्ये मी सामील होणार नाही. त्यानंतर तो तर म्हणतो, आईनं तर अंग झटकून टाकलं. बाहेर जातो, वडील बसलेले असतात, वडिलांना शेजारी जातो आणि वडिलांना एक प्रश्न विचारतो. वडील आपल्या खुर्चीत, ती आरामाची खुर्ची असते ना, तिच्यावरती मस्तपैकी आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालत होते, मोबाईलमध्ये पाहत होते. त्यानंतर तो वाल्या कोळी आला आणि वाल्या कोळीने सांगितलं, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? तर वडील हो म्हटले, हो विचार ना. वडील म्हटले, वाल्या कोळी म्हटला की तुम्ही जे रेशमी काठाचं धोतर, अंगात जो नेहरू आहे, अंगावरती जो कोट आहे, त्या टोपीचं तर काय विचारावं, इतकी कडक टोपी की आमच्या पखवाजाच्या हाणून जर फेकली तर पखवाजाचा धुंपा नाही फुटेल आणि पखवाजाचा डोळाही फुटेल, अशी ती कडक टोपी. ती
कडक टोपी मी काही कुठे कंपनीत किंवा रोजाने कामाला जाऊन मोलमजुरी करून आणलेली नाही, तर ती अरण्यामध्ये उभं राहून अनेक लोकांना मारून ती टोपी मी घेतलेली आहे. तर आजपर्यंत माझ्यावरती अनेक पाप झालेलं आहे. तर माझ्या या पापामध्ये तुम्ही सामील आहात ना? त्याचे वडील त्याला सांगतात, मुला मी तुला जन्म दिलेला आहे, पण ज्यावेळेस तुला कमवता येत नव्हतं त्यावेळेस मी तुला कमवून गाऊ घातलेला आहे, आणि आता मला कमवता येत नाही त्यामुळे तू मला कमवून खाऊ घालतोय, त्यामुळे तुझ्या या पापामध्ये मी सामील नाही. तो तर म्हटला, वडिलांना पण अंगच झटकून टाकलं. बायकोकडे गेला, वडिलांसमोरही ताटमानेने बोलला, आई समोरही ताटमानेने बोलला, पण बायको समोर गेला की माझ्यापेक्षा अनुभव तुम्हा सर्वांना जास्त आहे विठ्ठल. ज्यांचं लग्न झालं असेल त्यांना माहित असेल की गावात कितीही वाघावानी वागलं तरी घरी जाऊन बिल्लीच व्हावं लागतं. त्यामुळे काही विचारावं नाही. ते लाडक्या बहिणी त्या आता सरकारच्या, त्यामुळे त्यांच्यावरती काही दबाव टाकता येत नाही. बायको शेजारी गेला, बायको शेजारी बसला आणि बायकोला विचारलं, तुला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? ती म्हणती, हो विचारा. त्यावेळेस तो म्हणतो, तुझ्या अंगावरती जी पैठणी साडी आहे, गळ्यात जे सोनं आहे, हातात ज्या सोन्याच्या बांगड्या घातलेल्या आहे, नाकात नथ, जे काही जे सर्व सोन्याचं आहे ते काही मी माझ्या कष्टाने कमवून आणलेलं नाही. तर ते अरण्यामध्ये उभं राहून अनेक लोकांना मारून ब्रह्महत्या करून सर्व पाप मी माझ्या बोकंडी घेतलेलं आहे. तर माझ्या पापामध्ये तू शामील आहेत ना? ती म्हणते, ज्यावेळेस आपलं लग्न झालं त्यावेळेस मी पहिल्या परत मुळाला घरी गेले होते, त्यावेळेस मला संशय आला होता, पण मी माझ्या बापाला काही सांगितलं नाही. जेव्हा दुसऱ्या परत मुळाला माहेरी गेली त्यावेळेस मी माझ्या बापाला सर्व सांगितलं, पण मी माझ्या बापाला सांगितल्यानंतर बाप म्हणे की आत्ताच्या आत्ता तिथून रिश्ता आपला संबंध तोडून टाकू. पण बाई जरा चालाक होती. बाई म्हटली, काही गडबडीत काही निर्णय घेऊ नका. मी आणताना निम्म सोनं ज्या वाल्या कुळ्याने बायकोला सोनं दिलेलं होतं त्याच्यातील निम्म सोनं त्या बायकोने तिच्या वडिलांना दिलं. वडील म्हटले, मुली तू खूप हुशार आहे, तू दुसऱ्यांना कसं लुबाडायचं हे तुला लवकर समजतं. त्यामुळे तिचा बाप तिला त्यावेळेस म्हटला, ज्यावेळेस तिकडून तुला सोनं द्यायचं बंद होईल त्यावेळेस तू इकडे ये, आणि ज्यावेळेस तिकडून सोनं द्यायचं तुला चालू होईल त्यावेळेस तू इकडून तिकडे जा. त्यामुळे त्यांना त्या वाल्या कोळ्याला कळलं की नारदजी जे सांगत होते ते सर्व खरं आहे. आपण अनेक पाप केलं, पण सर्व पाप आपल्याच बोकंडी आहे हे जेव्हा त्याला कळलं त्यावेळेस त्याने घरातून पळ काढला, बाहेर गेला. ज्या झाडाला नारदजींना बांधलेलं होतं त्या झाडाजवळ गेला, पटापट नारदजींना मोकळं केलं आणि नारदजींच्या चरणी लीन झाला. त्यानंतर नारदजींनी त्याला रामनामाचा उपदेश केला. पण त्याने जीवनभर इतकं पाप केलं होतं की तो राम राम म्हणायच्या ऐवजी मरा मरा म्हणायचा. मरा मरा म्हणता म्हणता कधी रामा रामा म्हणायला लागला हे त्यालाही कळाले नाही, आणि त्याची कीर्ती इतकी वाढली कोळियाची कीर्ती वाढली गेले रामायण रामादी, गेले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढली गेले रामायण रामादी, गेले रामायण रामादी. ओ कोळियाची कीर्ती वाढली गहना
इतकी वाढली की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या शेकडो वर्षा अगोदर त्याने अख्खं रामायण लिहून ठेवलं. तर रामायण जर वाचायचं जर असेल तर वाल्मिकी रामायण त्या रामायणाचं नाव आहे. त्यामुळे संगत जर करायची जर असेल तर सत्संगती करा. सत्संगती म्हणजे संतांची संगती. विठ्ठल अजून तुम्हाला याच्यापेक्षा पटवून द्यायचं जर ठरलं तर पहिले गावामध्ये गल्ल्या वाटलेल्या असायच्या. ही कुंभार गल्ली, ही लोहार गल्ली आताच्या काळी राहिल्या नाही, पण पूर्वीच्या काळी होत्या. एक साधू पुरुष त्या कुंभार गल्लीतून चालला होता. तर कुंभार गल्लीतून चालत असताना एक कुंभार दादा चांगले जे मडके जे आहे जे गळणारे नाही ते रचत होता, चांगल्या विकण्यासाठी रचत होता, आणि जे गळणारे मडके जे आहे ते साईडला ठेवत होता. हे साधूने बघितलं. साधू त्या कुंभार दादाकडे गेले आणि कुंभार दादाला सांगितलं की तू मला हे मडकं दे. कुंभार दादा सात्विक घरातला होता. कुंभार दादा म्हटला, महाराज ते मडकं गळकं आहे, तुम्ही हे घे ना, हे चांगलं आहे. तर महाराज म्हटले, नाही मला तेच मडकं हवं आहे. तर त्यानंतर त्याने ते मडकं देऊन टाकलं. दिल्यानंतर साधू एका अरण्यामध्ये महाशिवाची पिंड होती. नंदकिशोराची पिंड होती. त्या मंदिरासमोर एक नदी होती. त्या नदीत गेला, त्या नदीतून जेल भरलं आणि नंदकिशोराच्या पिंडीवरती लावून दिलं. प्रत्येक येणारा जाणारा पिंडीचं दर्शन घ्यायचा आणि त्या मडक्याचंही दर्शन घ्यायचा. ते जर मडकं साधूच्या संगतीत आलं जर नसतं तर ते आज मोडून दुसरं बनवलं असतं, पण ते साधूच्या संगतीमध्ये आल्यामुळे ते आज पूजनीय झालं. हा आहे संतांची संगती. विठ्ठल आमचे गुरुजी नेहमी आम्हाला एक दृष्टांत सांगतात. काय झालं, एक हरपाल नावाचा मनुष्य होता. लुटारू होता पण भगवत भक्त होता. तो सुद्धा एका अरण्यामध्ये उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला थांबवायचा. त्याला हे नव्हतं विचारित तुझ्याकडलं सोनं दे, हे नव्हतं म्हणत. तर तो त्याला पहिला प्रश्न विचारायचा, सांग तू कधी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेला आहे का? तो जर नाही जर म्हटला तर तो त्याच्या पाठीत बुक्की मारायचा. त्यानंतर त्याला दुसरा प्रश्न विचारायचा, नाही गेला ना तू पांडुरंगाच्या दर्शनाला, तर सांग तुझ्या घरात पांडुरंगाचा फोटो तरी आहे का? तो नाही जर म्हटला तरी तो त्याच्या बुक्की मारायचा आणि त्याच्याकडे असलेले जे सर्व सोनं नाणं जे काही धन्य असेल, कडधन्य असेल ते सर्व घेऊन टाकायचा आणि दुसरा शिकार येण्यापर्यंत म्हणजे कोणी मनुष्य येण्यापर्यंत तो तिथेच वाट पाहायचा. असे त्यानं अनेक वर्ष, अनेक दिवस, अनेक महिने, अनेक रात्रचे दिवस केले आणि सर्व काही जमा झालं आणि त्याचा एक दिवस पूर्वभाग्य उदयाला आला. ज्ञानोबा राय आणि नामदेव राय हरपाल ज्या अरण्यामध्ये उभा राहत होता त्या अरण्याच्या त्या वाटेने आले आणि वाटेने येत असताना आपले काही टिंगल्या टवळक्या बोलत चालले नव्हते, तर ते आपल्या आपल्या भाषणात दंग होते. त्यानंतर त्या हरपालाला टाळाचा, पखवाजाचा सर्वांचा आवाज आला आणि तो हरपाल जरा सावध झाला. ज्ञानोबा रायांना आणि नामदेव रायांना त्या झाडाजवळ येऊन दिलं. झाडावरून खाली उडी मारली आणि खाली उडी मारल्याबरोबर ज्ञानोबा रायांचा आणि नामदेव रायांचा हात धरला. सांगा तुम्ही कधी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले आहे का? हा प्रश्न हरपाल ज्ञानोबा रायांना विचारतोय. ज्यावेळेस हरपाल प्रश्न विचारत होता त्यावेळेस नामदेव रायांनी त्याचे शब्द कानावरती पडले. त्यावेळेस नामदेव राय म्हटले, अरे हो थांब थांब, तुला माहिती आहे का हे कोण संत आहे? तर तो हरपाल म्हणतो, कोण संत आहे? तर तो म्हणतो, नामदेव राय त्याला सांगतात, अरे तू विचारतोय ना की पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही कधी गेले आहे का? अरे तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा या ज्ञानोबा रायांना ज्ञानाच्या गोष्टी विचारतो असे ज्ञानोबा राय आहे. आणि त्यांनी ज्ञानोबा रायांचा हात सोडला, नामदेव रायांचा धरला.
त्यांचं जाऊ दे, तुझं काय? तू कधी गेलाय का पांडुरंगाच्या दर्शनाला? तर ज्ञानोबा त्यावेळेस ज्ञानोबा सांगितलं, अरे तुला माहित आहे की हे कोण आहे? तो म्हणतो नाही. अरे पांडुरंग जगाचा मालक, ज्याच्या हातून दूध भाकर खातो असे नामदेव राय आहे. तो दोघेही संतांच्या त्या ठिकाणी चरणी लीन झाला आणि संतांना विनंती केली, माय बापा हो, एकदा तुम्ही माझ्या घरी चला, महाप्रसाद घ्या आणि तुम्ही पुढच्या तीर्थयात्रेकरता निघून जा. संतांनी आजपर्यंत कोणालाही नाराज केलं नव्हतं. त्यामुळे नामदेवराय आणि ज्ञानोबारायांनी होकार दिली, हो चालेल. दोघेही संत घरी गेले. त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला, अगं ऐक ना, आज आपल्या इथे कोण जेवण्याकरता महाप्रसादाकरता आलेला आहे माहितीये का? ती म्हणते, कोण? अगं जगाचा मालक, ज्याच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकतो असे ज्ञानोबाराय आणि ज्यांच्या हातून दूध भाकर खातो असे नामदेवराय आज आपल्या दर्शनाकरता आले, आपल्याला दर्शन देण्याकरता आलेले आहे. तर तू पटकन पाद्यपूजनाचं ताट घेऊन ये. ती एका ताटलीमध्ये हळद कुंकू दिवा लावून आणते आणि एका हातामध्ये गडवा असतो, त्या गडव्यात पाणी असतं, जल असतं. दोघेही चरण धुतात, चरण तीर्थ घेतात आणि त्यांना घरात बसवतात. घरात बसवल्यानंतर तो त्याच्या बायकोला सांगतो, पटक्यान महाप्रसाद बनव. तो म्हणतो, पटक्यान जेवण बनव. तर ती किचन हॉल मध्ये जाते, स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक घरात गेल्यानंतर सर्व डबे उचकून पाहते. तर एकाही डब्यात एकही अन्नाचा कण नसतो. ती तिच्या नवऱ्याला आवाज देते, अहो ऐका ना, जरा आतमध्ये येतात का? तो हरपाल आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्या हरपालाने त्याच्या बायकोने सांगितलं, अगं अहो, आज आपल्या इथे संत जेवण्याकरता आलेले आहेत, पण आपल्या इथे आज एकही अन्नाचा कण नाही. हरपालाने हे ऐकल्यानंतर हरपाल म्हणे, तू 5 मिनिटं थांब, मी असा जातो आणि असा आलो. असं म्हटल्यानंतर हरपाल घरातून बाहेर पडला. आता 10 वाजले होते, 10 साडेदहा झाले होते. 10 साडेदहाचे 11 वाजले, 11चे 12 वाजले, 12चा 1 झाला, पण त्या रस्त्याला कोणी आलं नाही. तर तो हरपाल त्या झाडावरून खाली उतरतो आणि पंढरेश पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो, माय बापा हो, मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज पहिल्यांदा मागतो, या रस्त्याला अतिशय श्रीमंत असा व्यक्ती, मनुष्य पाठवा आणि तो कधीही पंढरपूरला गेलेला नसावा असा पाठवा. तर पांडुरंगाने ही विनंती ऐकली. स्वतः जगाचा मालक विटेवरून खाली उतरला, पटक्यान सावकाराचा वेश धारण केला आणि निघणार तर तेवढ्यात रुक्मिणी मातेने विचारलं, काय हो, कुठे निघाला? तर रुक्मिणी पांडुरंग सांगतो. पांडुरंगाच्या मनात विचार आला, हिला जर खरं सांगितलं तर मग वाटोळ होईल. त्यामुळे पांडुरंग खोटं बोलले आणि सांगितले, काही नाही, लग्नाला चाललो आहोत. तर रुक्मिणीने विचारलं, का बरं आपल्याला जोडीने बोलवलं नाही का? पांडुरंग तिला म्हटले, तुला यायचंय का लग्नाला? ती म्हणे हो. तर पटक्यानं जा आणि सर्व आवर आणि पटक्यान चाल. ती मेकअप करण्याकरता गेली. पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत अगदी सोन्याने भरली. इतकं सोनं होतं की त्याला काही माप नव्हतं. पांडुरंगाकडे आली आणि पांडुरंगाला एकदा विचारलं, माय बाप, मी काय काय धारण करू? तर पांडुरंगाने सांगितलं, तुझ्याकडे असलेलं जे सर्व सोनं आहे, जे काही सोनं नाणं जे असेल ते सर्व परिधान कर आणि आपण पटकन जाऊया. तर असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेने पटक्यान आवरलं. अगदी पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सोन्याने नटली आणि बैलगाडीत बसली. बैलगाडी पटक्यान त्या हरपाल ज्या वाटेवरती शिकार करायचा, म्हणजे दुसरा मनुष्य येण्याकरता वाट पाहायचा, त्या वाटेवरती होता. हरपालाला बैलगाडीला बैल जुंपलेले असतात. त्या बैलांच्या गळ्यात घुंगर होते. घुंगरांचा आवाज त्या हरपालाने ऐकला
आणि हरपाल सावध झाला. हरपालेनं बैलगाडी जरा जवळ येऊन दिली. बैलगाडी जवळ आल्याबरोबर त्याने झाडावरून खाली उडी मारली आणि देवाला सांगतोय, थांबा 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 थांबा, खाली उतरा. रुक्मिणी माता आणि जगाचा मालक खाली उतरला आणि जगाच्या मालकाचा हरपालाने हात धरला आणि हरपाल पहिला प्रश्न विचारतोय, सांग तू कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आहे का? पांडुरंगाच्या मनात भाव निर्माण झाला. आपण जर म्हटलो की मीच पांडुरंग आहे, मीच ह्या जगाचा मालक आहे, तर आपल्याकडं असलेले जे सर्व सोनं नाणं जे आहे तो हा हरपाल घेणार नाही. त्यामुळे देव खोटं बोलले. देव म्हटले नाही म्हटल्याबरोबर रुक्मिणी माता म्हणतात, अहो खोटं कसं काय बोलतात? रुक्मिणी माताला सांगितलं, गप्प बसल्यानंतर दुसरा प्रश्न हरपालाने विचारला, नाही गेले ना तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला? तर सांगा, तुमच्या घरात पांडुरंगाचा फोटो तरी आहे का? तर देव पुन्हा नाही म्हटले. त्याने पुन्हा एक बुक्की मारली. देवाला सांगितलं, ही कानातली बाळी काढा, गळ्यातलं सोनं काढा आणि ते एका गोणीत भरलं. रुक्मिणी मातेला पण सांगितलं, गळ्यातलं सोनं काढ, कानातली काही जे असतील ते सर्व काढ आणि ते पोत्यात भरलं. पोत हरपालाने खांद्यावरती घेतलं आणि सावकाराकडे गेला. त्यातील फारसं सोनं विकलं, म्हणजे काही सोनं हरपालाने सावकाराला दिलं, त्या बदले पैसे घेतले. किराणा घेतला, किराणा पांडुरंगाच्या खांद्यावरती आणि सोनं आपल्या खांद्यावरती. असं करत करत तो घरी गेला आणि किराणा आणि ते सर्व ठेवलं आणि रुक्मिणी मातेला सांगतोय की पटक्यान माझ्या बायकोला स्वयंपाक करू लाग. त्यानंतर रुक्मिणी माता स्वयंपाक करण्याकरता गेली. सर्व स्वयंपाक झाला आणि संत जेवण्याकरता बसवले. पहिल्यांदा ताट आणला हात धुण्याकरता. त्यानंतर पंचपक्वान बनवलेली होती, त्यामुळे सांगत नाही, कारण की पंचपक्वानाचे ताट बनवलं होतं ते समोर आणून ठेवलं. हातावरती पाणी घेतलं, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर झालं. ताटाला पाणी फिरवलं गेलं, पाणी आचमन केलं आणि पहिला घास घेणार तर तेवढ्यात नामदेवरायांचं लक्ष कोपऱ्यात गेलं. कोपऱ्यात जगाचा मालक बसलेला होता. तर बघितल्या नामदेवरायांना कळलं की हा दुसरा मनुष्य नसून हा आपला पांडुरंग आहे. त्यानंतर नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना खुणवलं, नामदेवराय एकदा कोपऱ्यात तरी बघा. दोघेही संत कोपऱ्यात बघत असताना हरपालाच्या मनात असा विचार आला की त्या मनुष्याने जर सांगितलं की तुम्ही जे खाताय ते माझ्या पैशाचं, माझ्या सोन्याचं आहे, तर संत आपल्या इथे जेवणार नाही. त्यामुळे हरपाल संतांना सांगतोय, महाराज तुम्ही जेव्हा ते बिना आमंत्रणाचं आहे त्याला आत्ता काढून देतो. काठी घेऊन हाणण्याकरता निघाले तर दोघेही संत ताटावरून उठले आणि हरपालाचा हात धरला. हरपालाला सांगितलं, तुला माहित आहे का हा कोण आहे? हे कोण आहे तुला माहित आहे का? तो म्हटला, कोण? अरे तो विचारतोय ना की तुम्ही कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आहे का? अरे तोच हा पांडुरंग परमात्मा आहे. दोघे संतांनी हात जोडून देवाला विनंती केली, माय बापा लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी पद्मनाभ जोडीला
तर दोघेही संतांनी विनंती केली की मायबाप हा तुमचा भक्त आहे, तुम्ही याला कटेवरलं रूप एकदा दाखवून द्या. हरपालाच्याच घरात हरपाला समोर परमात्म्याने कटेवरलं रूप धारण केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे ठेवोनिया, करकटेवरे ठेवोनिया, करकटेवरे पांडुरंगाने कटेवरलं रूप धारण केलं आणि प्रथमतः त्या हरपालाने योग्यांनाही दुर्लभ असलेला परमात्मा त्याच्या घरात त्याच्या समोर उभा आहे. प्रथमतः त्याने देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, पण तो म्हटला नाही, प्रथमतः आपण संतांचं दर्शन घेऊया. तो दोघेही संतांच्या चरणी लीन झाला. संतांनी सांगितलं, अरे योग्यांनाही दुर्लभ असलेला पांडुरंग परमात्मा तुम्या देखील साजने, हो योगिया दुर्लभ तुम्या देखील साजने, पाहता पाहता मनाना पुरे जनी, योग्यांनाही दुर्लभ असलेला पांडुरंग परमात्मा हरपालाच्या घरात हरपाला समोर उभा आहे. त्याने पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर संतांच्या चरणी लीन झाला. संत ज्या वेळेस त्याला सांगत होते, अरे योग्यांनाही दुर्लभ असलेला पांडुरंग परमात्मा आज तुझ्या घरात तुझ्या समोर उभा आहे, तू प्रथमतः देवाचं दर्शन घे. तर तो म्हटला, नाही, तुमच्यामुळे आज मला जगाच्या मालकाची भेट झाली, हे खरे उपकार तुमचे आहे. त्यामुळे तो श्री संताचे माता चरणावरे, माता चरणावरे, श्री संताचे माता चरणावरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे. श्री तर संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर हा उपकार खरा आहे. तुम्ही म्हणशाल, महाराज सजीवावरच हे सर्व संगतीचा परिणाम हा सजीवावरच होतो का? तर नाही, निर्जीवावर सुद्धा संगतीचा परिणाम होतो. तुम्ही आजपर्यंत हिरा हा शब्द ऐकलेला असेल. मी ज्या हिऱ्याची बात करत आहे तो हिरा पानटपरीवरला पान तुकून खाणारा हिरा नाही, तर जो हिरा कोट्या रुपयावधीला मिळणारा जो हिरा आहे त्या हिऱ्याची बात मी करत आहे. त्या हिऱ्याला जर ढेकणाचा स्पर्श जर झाला तर आता तुम्ही म्हणशाल, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला एकनाथा संगे राजू बंगला,
स्पर्श जर झाला तर त्या हिऱ्याचा चुरा होतो. तर आता तुम्ही म्हणशाल महाराज हिरा खरा आहे की खोटा आहे हा कसा बघायचा? तर हिरा खरा आहे की खोटा आहे? हिरा घ्यायचा, लोहाराकडे न्यायचा, लोहाराकडे नेल्यानंतर तो लोहार त्याला त्या हिऱ्याला ऐरणीवरती ठेवतो आणि वरून घणाने मारतो. हिरा ठेवितो ऐरणी वाचे मारितो दोघं. तोची मोल पावे करा करण्याचा होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी मारिता दोघं. तोची मोल पावे करा करण्याचा होय तुरा. तो हिरा त्या ऐरणीवरती ठेवल्यानंतर त्या हिऱ्याला वरून घणाने घाव घातला जातो. तो ऐरणीत किंवा घणात जर शिरला तर तो खरा हिरा आहे. जो ऐरणीतही शिरत नाही आणि घणातही शिरत नाही त्याचा चुरा होतो. त्याला ढेकणाची संगत असते, म्हणजे त्याचा ढेकणाचा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे तो कोणालाही न आवडणारा ढेकण त्याला जर हिऱ्याचा स्पर्श जर झाला तर त्याचा सुद्धा चुरा होतो. त्यामुळं संत मायबाप ज्यावेळेस सांगत होते की संत संगती करा, तर त्यावेळेस काही साधक नामदेवरायांकडे आले आणि नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय तुम्ही तर सांगताय संत संगती करा, तर या संत संगतीचा लाभ तर काय होतोय हे तर एकदा सांगा. याचं वर्णन मी काय करू? तर अभंगाचं प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे संगतीचा लाभ. या अभंगाची पूर्वपीठिका थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या मनात भाव निर्माण झाला की आपण पायी तीर्थयात्रा करावी, त्यावेळेस हा भाव पांडुरंगाला ज्यावेळेस सांगितला, त्यावेळेस सांगताना सांगितलं की तुमचा लढीवाळ भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज माझ्यासोबत पायी तीर्थयात्रा करण्याकरता पाठवा. तर पांडुरंग परमात्मा हा म्हटले आणि सांगितलं की जा तुम्ही त्याच्यासोबत. असं म्हटल्याबरोबर दोघेही संतांनी भारतभर पायी तीर्थयात्रा केली आणि ज्यावेळेस पंढरपूरमध्ये आगमन झालं त्यावेळेस मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात
स्वतः पांडुरंगाने माऊंद्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व देवांना सर्वांना बोलवलं होतं, साधकांना सर्वांना बोलवलं आणि कार्यक्रम संपला. त्यानंतर काही साधक नामदेव रायांकडे आले आणि नामदेव रायांना सांगितलं, नामदेव राय तुम्ही भारतभर पायी तीर्थयात्रा केली, तर ही पायी तीर्थयात्रा करत असताना तुम्हाला फार थोर संतांची संगत लाभली, तर त्या संगतीचा परिणाम काय झाला तुम्ही तर एकदा सांगा ना. तर त्यावेळेस नामदेव रायांनी हा अभंग लिहिला, संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते विठ्ठल. या अभंगाच्या पहिल्या चरणात पहिला शब्द आहे संत. संतांची व्याख्या जर सांगायची जर ठरली तर आदिशक्ती मुक्ताबाई माऊलींना उपदेश करत असताना या संतांची व्याख्या सांगते. त्यानंतर संतांची व्याख्या सांगत असताना सांगते संत कसे ओळखायचे हे जर करायचं जर बघायचं जर असेल तर संतांच्या मनात दया क्षमा कोणताही त्यानंतर उपदेश करत असताना सांगतात की संत कसे ओळखायचे. संतांच्या अंतकरणामध्ये दया हा भाव असला पाहिजे, दया क्षमा हा भाव असला पाहिजे, कोणताही द्वेष नसला पाहिजे. याच्यावरून संत ओळखायचे. संत हे वेशावरून ओळखत नसतात. कोणीही संतांचा वेश धारण केला म्हणून संत झालं असं नाही, तर त्याला मनामध्ये दया क्षमा हा भाव असावा लागतो, त्यावेळेसच तो संत होतो. त्यानंतर संत म्हणजे काय तर संत म्हणजे सुख म्हणजे परमात्मा. आपण रूपाच्या अभंगामध्ये म्हणतो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, आणि असे अनेक उदाहरणं अनेक प्रमाण आपल्याला देता येतील, पण वेळाच्या आणि काळाच्या बंधनामुळे आपण प्रमाणे घेणार नाही. तर पुढे सांगायचं जर झालं या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय होतं तर रामायण कालखंडाचा एक थोडासा चिंतनीय भाग सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठल. भिल्ल समाजाच्या असणारा शबरी माता यांना मातंग ऋषींची संगत लाभली. मातंग ऋषींची संगत कशी लाभली हे सर्वांना माहित आहे, थोडक्यात सांगतो. मातंग ऋषींची संगत लाभली. संगत लाभल्यानंतर मातंग ऋषींनी सांगितलं की प्रभू रामचंद्र तुझ्या दर्शनाकरता एक दिवस नक्की या कुट्यामध्ये येतील, त्यामुळे तू दररोज प्रभूंचं नामचिंतन कर आणि प्रभू ज्या वाटेने येतील त्या वाटेवरती दररोज सडांतर फुले टाक आणि प्रभूंना खाण्याकरता ती शबरी माता अरण्यामधून वेगवेगळी बोरे आणायची. ती बोरे आणताना ती गोड आहे की नाही पाहायची, पहिले खायची आणि मग ते देवाकरता आणायची. असं सर्व झालं, दररोज असं करायची आणि प्रभू ज्या वाटेने येतील त्या वाटेकडे पाहून म्हणायची आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी कुटियों का पावन होगा। आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी कुटियों का पावन होगा। आज मेरे राम जी का शबरी की कुटिया
कुटी एक पावन ग, पावन हो ग. त्या शबरी मातेने मातंग ऋषींची संगत केली, त्यामुळे हा संगतीचा परिणाम आहे. पहिल्या चरणात दुसरा शब्द आहे संगत. संगत ही तीन प्रकारची केली जाते. एक सत्संगत, दुसरी कुसंगत, तिसरी विसंगत. सत्संगत म्हणजे संतांची संगत, विसंगती म्हणजे विरुद्ध संगत आणि कुसंगत म्हणजे वाईटाची संगत. तर कुसंगत म्हणजे वाईटाची संगत. आपण मगाशीच याच्यावरती चिंतन करून गेलो की ढेकणाच्या संगी हिरज भंगला, कुसंगे नटीला साधू जैसा. ढेकणाला हिराचा स्पर्श झाला, तसा हिराचा नष्ट झाला, तसा साधूच्या जीवनामध्ये जर कोणी जर आलं तर या साधूचा पण चुरा होतो. आणि विसंगत म्हणजे विरुद्ध संगत, यासाठी उदाहरण आपण राजहंसाचं पाहू. राजहंसाचं आणि कावळ्याची संगत कधी व्हायला नको. पण का बरं व्हायला नको, तर दोघांमध्ये हा वेगळा भाव आहे. आपण कितीही दूध टाकून पाणी जर राजहंसाला दिलं तर त्या राजहंसाच्या चोचीमध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीमधून तो दूध आणि पाणी वेगळं करण्याचं सामर्थ्य त्याच्या चोचीमध्ये आहे. हे निवडून खाणाऱ्याचं सामर्थ्य म्हणजे हे हंसामध्ये आहे, राजहंसामध्ये आहे. आणि कावळ्यांचा आहार जर पाहायला जर गेला तर पशूंना जी झालेली जखम असते तिला टोच मारून खाणं, रस्त्यावरती पडलेलं खाणं, हे सर्व जे आहे ते सर्व खाणं हे कावळ्याचं आहे. रंगावरून जर पाहायचं जर असेल तर पांढरा शुभ्र रंग हा सर्वांना पाहिजे आणि काळा रंग हा कोणालाही नको आहे. त्यामुळे या दोन्हीची संगत कधी व्हायला नको. पण दुर्दैवाने दोघेही एका अरण्यामध्ये असतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे दोघेही एका झाडावरती बसतात आणि त्या राज्याचा राजा शिकार करण्याकरता ज्यावेळेस अरण्यामध्ये आलेला असतो, जंगलामध्ये आलेला असतो, त्यानंतर त्या राजाला असं वाटतं की आता खूप थकलेलो आहोत, तर त्यामुळे आपण जरा विश्रांती करूया. त्या राजाने झाड असं बघितलं की त्या झाडावर राजहंस आणि कावळा बसलेला होता. असं ते झाड त्याने बघितलं आणि त्याच्या खाली त्याने बघितलं नव्हतं, तर तो सहज गेला आणि त्याने त्याच्या खालची जिथं झाडाचं बुड असतं तिथे जागा साफ केली आणि तिथे झोपला. झोपल्यानंतर ते झाड काही इतकं दाट नव्हतं की ते सर्वच ऊन झेपू शकतं. त्यामुळे काहीच्या याच्यातून फाडीमधून ते ऊन राजाच्या तोंडावरती पडत होतं. तोंडावरती पडत असताना राजहंसाला कळलं की आपल्या राज्याचा राजा याची झोप बावचळत आहे. त्यामुळे तो अशा ठिकाणी बसतो की आपल्या राजाच्या तोंडावरती सावली यावा म्हणून अशा ठिकाणी बसतो आणि आपले पंख लांबवतो. आणि कावळा अतिशय चालाक असतो. त्याने झाडावरून देहधर्म केला म्हणजे आपली विष्ठा राजाला गंध लावला. आपल्या विष्ठाने राजाला गंध लावला. विष्ठाने गंध लावल्यानंतर राजाने आपल्या चेहऱ्यावरती बघितलं की आपली ही जी आपल्या तोंडावरती जी पडलेली आहे ती विष्ठा ह्याच राजहंसाने टाकलेली असावी, असं राजाच्या मनात भाव निर्माण झाला. राजाजवळ असलेले जे धनुष्य होता, धनुष्याला बांध लावला आणि बांध लावत असताना मारण्याची तयारी ज्यावेळेस राजहंसाला केली होती, त्यावेळेस कावळा एका डोळ्याचा असून तो तिथून उडून गेला. त्यानंतर त्या राजाने धनुष्य घेऊन त्या राजहंसाचाच मारला. परिणाम असा झाला, संगत विरुद्ध संगत कधीही नसावी. त्यामुळे संगत जर करायची जर असेल तर माय बापा हो, हे जीवन खूप थोडं आहे. त्यामुळे सत्संगती करा. सत्संगतीचा पतन उतार संगाचा महिमा त्यजवे अधर्मा संत सेवी त्यजवे अधर्मा संत सेवी पतन उदार संगाचा महिमा
करायचं जर असेल तर विसंगती म्हणजे भाषामध्ये सुद्धा कधी विसंगती नसावी. आपल्या महाराष्ट्रीयन आफ्रिकनची एक बायको केली. बायको केल्यानंतर लग्नविवाह सर्व झाला आणि मोठ्यांचा आदर म्हणून तो आपल्या पत्नीची कधीही बोलला नाही. त्यानंतर एक दिवस तिला माहेरी जायचं होतं, त्यासाठी तिने तयारी केली. एवढ्या लांब एकटीला पाठवायचं, त्यामुळे तिच्या नवऱ्याला सांगितलं की तू हिच्या सोबत जा. त्यानंतर नवरा तयार झाला. नवरा निघाला, रेल्वेमध्ये बसला. दोघेंनी एकच सीट बुक केलं. दोघे शेजारी शेजारी बसले. आपलं महाराष्ट्राची रेषा संपली आणि आफ्रिकन साईड लागली. आफ्रिकन साईड लागल्यानंतर हा मनुष्य, हा आपला महाराष्ट्रीयन, तो कोणत्या स्टेशन वरती गेला की बघायचा हे कोणतं स्टेशन आहे. तर आफ्रिकन मध्ये गेल्यानंतर ती आफ्रिकन मध्ये गेल्यानंतर तिथले जे स्टेशन होते त्यांच्यावरती नाव हे आफ्रिकन भाषेत होतं. त्यामुळे तो जायचा आणि बघून यायचा, तर तिथे मराठीत नाव नसतं. त्यामुळे तो आफ्रिकन भाषेत होता. त्यामुळे तो त्याच्या बायकोला येऊन सांगायचा. सांगितल्यानंतर त्या बायकोला काही कळत नव्हतं, ते आपली मराठी भाषा काही कळत नव्हती. त्यामुळे ती गुपचित बसायची. असंच त्याने 10-15 स्टेशन पार केले आणि शेवट त्याला राग आला. त्याने एक बायकोच्या सन्निगीने दिशी वाजवून दिली आणि वाजवल्यानंतर काही महाराष्ट्रीयन त्या मनुष्याजवळ गेले, त्या माणसाजवळ गेले आणि त्याला सांगितलं की तुझी एवढी गोडशी पत्नी आहे, तू तिला का मारलं. तर तो सर्व सांगतो. असं झालंय, मी तिला कवच विचारतो ह्या स्टेशनचं नाव काय. तर ती मला उत्तर देते की एलेंद्री म्हणजे काय. तर त्याला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. एलेंद्री हा आफ्रिकन याच्यातला आहे आणि त्याला मराठीमध्ये जर ट्रान्सफर जर करायचं जर असेल तर त्याला म्हणतात तुम्ही काय बोलताय. हे ज्यावेळेस पतीनं ज्यावेळेस पत्नीला प्रश्न केला त्यावेळेस ती म्हणायची एलेंद्री. याला तर तो एलेंद्री शब्द कळाना. त्यामुळे त्याने कानाखाली वाजवल्यानंतर काही लोक तिथे गोळा झाली आणि लोकांनी विचारलं की तू तुझ्या पत्नीला का मारलं. तर त्याने सर्व झालेली हकीकत सांगितली. आणि त्यामुळे भाषामध्ये सुद्धा कधी विसंगती नसावी. त्यामुळे संगती जर असावी तर सत्संगती असावी. सत्संगतीचे उदाहरण मी मगाशीच आपल्याला देऊन गेलो. हरपालाचा झाला, वाल्या कुळाचा झाला. त्यामुळे संगती जर करायची जर असेल तर सत्संगती करावे. विठोबा रखुमाई. संगती जर असावी तर सत्संगती असावी. तर तुम्ही विचार करशाल की महाराज आम्हाला एवढं करणे शक्य नाही. तर तुम्ही एकच करा, सर्वांनी वर हात करा. मी तुम्हाला सांगतो सत्संगती कशी करायची. वर हात करा. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन म्हणायचं. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया
नाथांच्या चरणी, महावैष्णव ज्ञानोबा रायांच्या चरणी जगद्गुरु, तुकोबा रायांच्या चरणी जगद्गुरु, जनार्दन स्वामींच्या चरणी, हनुमंताच्या चरणी आणि तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्य श्री दीपक महाराज एखंडे यांच्या चरणी समर्पित करतो. आणि मग अशी 2 जणांचे नाम उल्लेख राहून गेले होते. माझा आवाज तर खरं तर इतका गोड नाही, पण ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत आले असे आमचे साऊंड सिस्टीम वाले रामकृष्ण हरी साऊंड सिस्टीम कांडमंडाळेकर, अरुण दादा चौधरी असतील यांचाही धन्यवाद मानतो. आणि ज्यांचा चॅनल आहे विठूचा सोहळा असे आमचे त्यांच्यासोबत मनोज दादा सोबत असणारे प्रशांत सर यांचाही अभिनंदन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय बोले गुरु देवा पुढे